ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईमधून उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचलाय। एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ हे नाराज असल्याची माहिती मिळते। शिंदेंसह निलेश राणेही दगडू सकपाळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी कौस्तुभ खातू हे आपल्या सोबत जे आहेत ते लाईव्ह जोडले गेलेले आहेत। कौस्तुभ, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे हे नेहमी उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत त्यांना आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातच आता निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती मुंबईमध्ये सध्या सुरू आहे आणि त्याच दरम्यान ठाकरे गटामधील एका नाराज माजी आमदाराच्या घरी सध्या एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। काय अधिक अपडेट? नक्कीच जर आपण पाहिलं तर एका बाजूला अनेक नेते जे आहेत ते आपल्या कुटुंबियांना तिकीट न मिळालं नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकीच एक दगडू सकपाळ यांच्या मुलीला तिकीट न मिळालं ते नाराज झाल्याचं सध्या म्हटलं जाते आणि त्यांची भेट घ्यायला आता जर बघितलं तर आपण एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या घरी पोहोचलेत। आता आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेते निलेश राणे देखील त्यांच्यासोबत आहेत। निलेश राणे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण त्यांचा ताफा त्यांच्या एकनाथ शिंदे दगडू सकपाळ यांच्या घराखाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडू सकपाळ यांच्या लालबाग येथील या घरी आहेत। निलेश राणे देखील सोबत आहेत आणि एकूणच या तीन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, दगडू सकपाळ यांची कौस्तुभ, या संदर्भात तुझ्याकडनं अधिक अपडेट जे आहेत ते वेळोवेळी घेत राहू। सध्या तुर्तास धन्यवाद।